त्याला काय काय त्रास, त्याची कविता की आमचा कांबळे लय हुशार, आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला, नुसताच कानला तुमची दात जरा जोरात द्या. कांबळे शाळेत गेला, कांबळे शाळेत गेला आणि मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली म्हणून मास्तरनं कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कानला. कांबळे वयात आला, कांबळे मिशीत आला, कांबळे विशीत आला, कांबळे गुलामी झाला आणि कांबळे प्रेमात पडला. आणि मग तिने विचारली त्याची जात. कांबळे म्हटला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात मानणारी सध्या तरी एकच जात, तिने बरोबर ओळखली जात. आणि तिनं बी कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, गुलाबाचं फुल दाबून काढला, नाही रडला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हटला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हटला जमत नाही, 22 प्रतिज्ञा बाबासाहेब बघा. भावकी म्हणली जागरण गोंधळ बोकड तरी काम. कांबळे म्हटला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच कांबळेला दार लावलं, असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कानला. आता परवा कोणीतरी म्हटलं मल्हार मटण खायचं, हलाल जमणार नाही. कांबळे म्हटला बर. मग कांबळेने काय केलं, मल्हारचं मटण आणि हलालची वजडी खाल्ली आणि तांगड वर करून झोपला. मग जातीयवाद्यांनी कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच कानला. मग कांबळे चळवळीत आला. चळवळीचा सगळा इस्कोट बघितला, गट तट दिसले. कांबळेला वाईट वाटलं. RPI ABCD आता दिवाळी पाहतो झेड पर्यंत जाईल. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, बाबासाहेब समजून घ्या. मग सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कानला. आता कांबळे जयंतीच्या मीटिंगला आला विहारात. मीटिंग बसली होती. पोरं म्हणली डीजे, कांबळे म्हणला परिवर्तन प्रबोधन. मग पोरांनी दार लावून विहारात कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कानला.
हा. मग आता कांबळे हताश झाला. कांबळे सगळीकडे चालू आहे, कांबळे तुडवतात. कांबळेचा मुलगा मोठा झाला, पण ती मोबाईलवर गेला रील मध्ये. आणि ते असं रील बघत बघत कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा, असं भिंगात चष्मा घाल, डॅडा फुलेशाह आंबेडकर कोण? हे संविधान काय भानगड डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. अहो गावभर पेरलं, घरातच उगवलं नाही. मग त्यानं पोरालाच असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो डबल हुशार, तो दोनदा काढला करून. मग त्याच्या लक्षात आलं डीएनए मधनं ही डबल गेलं, विचार काही केला. आणि आता कांबळे वेडा झालाय. आता कांबळे वेडा झालाय. समाजानं, व्यवस्थेनं त्याला वेडं ठरवलंय. कांबळे आता वेड्यांच्या दवाखान्यात आहे. कांबळे आता वेड्यांच्या दवाखान्यात आहे. पण कांबळे मानवता मानवता म्हणून बोंबलत असतो. कांबळे भारत भारत म्हणून ओरडत असतो. कांबळे माणूस माणूस म्हणून हाहाकार माजवत असतो. कांबळे विद्रोह करत असतो. कांबळे भीमराय आहे ते शिवराय नातं जपायला सांगतो. पण कांबळेच्या हातात कुठल्या एका रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान आहे. आणि संविधान त्यानं छातीशी कवटाळून गच्च धरलंय. आणि माझा भारत म्हणून कांबळे ओरडतोय. पण डॉक्टर सुद्धा त्याला शॉक देऊन तुडवतात. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कणतोय. कसा? करू. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत आहे.